मोरे आपला माणूस व्हीएम या युट्यूब चॅनलवर सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत. तर सर्वांना माहिती आहे की स्वातंत्र्यवीर सावरकर यांना जर खरं न्याय मिळाला असेल तो जवळजवळ 70 ते 75 वर्षांनी मिळालाय आणि तो एका चित्रपटाच्या रूपात सर्वांना बघण्यात येतोय की रणदीप हुडांनी त्याच्यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांची भूमिका केलेली आहे. तर आपल्यासोबत स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू आहेत आणि ते आपल्याला सांगणार आहेत नक्की स्वातंत्र्यवीर सावरकरांचं काय स्ट्रगल होतं, त्यांनी काय काय भोगलेलं, काळ्या पाण्याची शिक्षा काय होती आणि चित्रपटाबद्दल काय त्यांचा अनुभव आहे किंवा त्यांना कसा चित्रपट वाटला हे देखील आपण जाणून घेणार आहोत आणि चित्रपटासाठी त्यांनी काय काय योगदान केलं हे देखील जाणून घेणार आहोत. तर सर्वप्रथम स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर यांचे आपल्या चॅनल या आपला माणूस व्हीएम युट्यूब चॅनलवर हार्दिक हार्दिक स्वागत सर. तर माझा नमस्कार. नमस्कार. तर सर्वप्रथम तुम्हाला रंगपंचमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला सगळ्यांना होळी पौर्णिमेच्या रंगपंचमीच्या शुभेच्छा. तर माझा पहिला प्रश्न की स्वातंत्र्यवीर सावरकर नेहमी बदनामीसाठी धनी झालेले पण ते का झाले आणि नक्की सावरकरांचा त्याग काय हे आपल्या प्रेक्षकांना सर्वप्रथम जाणायला आवडेल. बरोबर. आता कसं आहे, अनेक पैलू सावरकरांचे जे आहेत ते उजेडात आलेलेच नाहीत. तो इतिहास लपवून ठेवला गेला म्हणा. पाठ्यपुस्तकातून विशेषतः सावरकरांबद्दल फारशी काहीही माहिती मिळत नाही. म्हणजे राज्य शासनाच्या असू दे किंवा केंद्राच्या असू दे, एकूणच सावरकर काय किंवा अन्य क्रांतिकारक काय याबद्दल माहिती मिळत नाही. सावरकरांचं ठराविक काम मात्र लोकांपुढे आलेलं आहे. जी आपण समुद्रात मारलेली उडी बघतो ती सगळ्या लोकांना माहिती आहे. स्वतः सावरकरांनी माझे जन्मठेप नावाचं पुस्तक लिहिल्यामुळे किंवा अन्य जे क्रांतिकारक अंदमानला होते ज्यांनी शिक्षा भोगल्या आणि अनेकांना अंदमान हे माहिती असल्यामुळे सावरकर अंदमानमध्ये होते, त्यांनी तिथे कष्ट भोगले हे लोकांना माहिती आहे. पण सावरकरांचं रत्नागिरीमधलं सामाजिक क्रांती घडवून आणणारं काम आहे किंवा 1937 साली संपूर्ण बंधमुक्त ज्या वेळेला सावरकर झाले त्यानंतर त्यांचा जो राजकीय प्रवास आहे, त्यांनी जी घेतलेली भूमिका आहे हिंदुत्वाची, त्याबद्दल लोकांना अजिबातच माहिती नाही. आणि म्हणून सावरकरांनी अंदमान नंतर काय केलं किंवा सावरकरांनी माफीपत्र लिहिली अशा प्रकारचे आरोप हे सावरकरांवर होत असतात. आम्ही वक्ते मंडळी असोत, अभ्यासक मंडळी असोत, लेखक मंडळी असोत, या आरोपांचं वारंवार खंडन करत आलो आहोत. त्याच्या मागचं वास्तव हे सगळ्यांना सांगत आलो आहोत. तरी पण आपला काही मर्यादा आहे. म्हणजे मी समजा भाषण करतो तर कदाचित 100 लोक ऐकतील, 500 लोक ऐकतील. एखादा लेखक अक्षयजोग किंवा अन्य जे अभ्यासक आहेत यांच्यासारखे लेखक आहेत, त्यांनी लेख लिहिले तर 1000 लोक, 5000 लोक वाचतील. शिवाय आम्हाला भाषेची बंधन आहेत. म्हणजे आम्ही जेवढं मराठी व्यवस्थित बोलू शकतो, लिहू शकतो, तेवढं इंग्लिश, हिंदी या भाषांमध्ये आमचं प्रभुत्व नाहीये. तर आता कसं झालेलं आहे की हा चित्रपट आल्यामुळे आणि तो हिंदीत आल्यामुळे सर्वदूर पोहोचलेला आहे. भारताच्या सगळ्या कानाकोपऱ्यात हा चित्रपट गेलेला आहे. जगात हा चित्रपट प्रदर्शित झालेला आहे आणि त्याच्यामुळे सावरकरांचा त्याग काय होता, त्यांनी प्रतिज्ञा घेतली होती ती कशासाठी घेतली होती, ती प्रतिज्ञा त्यांनी पूर्ण कशी करून दाखवली हे जगासमोर येईल. आणि मध्ये मी जे मुद्दे मांडले की सावरकरांचा राजकीय प्रवास किंवा त्यांनी केलेलं सामाजिक कार्य हे या चित्रपटाच्या माध्यमातून सगळ्यांसमोर येणार आहे. आणि त्यानिमित्ताने पुन्हा एकदा जो वाचक वर्ग आहे, जो तरुण वर्ग आहे, तो सावरकर या नावाकडे पुन्हा एकदा आकर्षित होईल. तर हे जे असे आरोप आहेत ना की अंदमानात सावरकरांनी माफीपत्र लिहिले, सावरकरांची आवेदनं आहेत या चित्रपटात ठळकपणे आलेली आहेत. शिवाय हेही आलेलं आहे की ब्रिटिशांनी त्यांच्या प्रत्येक आवेदनाला केराची टोपली कशी दाखवली, सावरकरांना होतं हे अधोरेखित झालेलं आहे. बरोबर. आणि हा चित्रपट मी काल परवामध्येच बघून आलेलो आहे, त्यामुळे पूर्ण चित्रपट किंवा पूर्ण सावरकर जे आहेत, स्वातंत्र्य सावरकर माझ्या डोळ्यासमोर उभे राहिले आणि अक्षरशः डोळ्यातून पाणी येत होतं. तर माझं सर हो हो माझा अजून एक प्रश्न आहे की काही जण जे सावरकरांना विरोध करतात किंवा युट्यूबर्स असतील, कोणीही असू देत, कंटेंट क्रिएटर, जे सावरकर
विरोधी आहेत. ते असं म्हणतात हम्म. की सावरकरांच्या माझी जन्मठेपमध्ये स्वतः सावरकरांनी असं लिहिलेलं आहे की मला फक्त एकदाच कोलू चालवावं लागलेला किंवा मला एकदाच काळ्या पाण्याची शिक्षा झाली होती. तर हे कितपत हम्म. खरं आहे, याबद्दल तुम्ही काय सांगू अ, शकता? नाही, ते खरं आहे. कारण सावरकरांनी जे लिखाण केलं ते अगोदर सावरकर हे माझी जन्मठेप लिहायला तयार नव्हते. म्हणजे तुम्ही जर पुस्तक वाचलं असेल तर त्याच्यात त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की लोकांनी खूप आग्रह केला, त्याच्यामुळे त्यांनी ते लिहिलेलं. आणि त्या पुस्तकाची जर एकूण भाषा तुम्ही बघितलीत तर अत्यंत खेळीमेळीच्या भाषेत त्यांनी लिहिलेलं आहे. कुठेही सावरकरांनी स्वतःला झालेल्या शिक्षाचं अवडंबर माजवलंय बरोबर. किंवा त्यांच्या भोवती एक सहानुभूतीचं एक वलय निर्माण होईल असा प्रयत्न सावरकरांनी केलेला आहे, असं कुठेही दिसत नाही. नाही. इतर म्हणजे माझी जन्मठेप सोबत म्हणजे त्यांनी जे काही कष्ट भोगले त्याच्यासोबत इतर क्रांतिकारकांच्या व्यथा देखील त्यांनी मांडलेल्या आहेत. मांडले. तिथली एकूण परिस्थिती ही किती प्रतिकूल होती प्रत्येक माणसासाठी. आता हे होते राजकीय बंदिवान, पण अनेक अनेक निर्ढावलेले दरोडेखोर चोर ही सगळी मंडळी अंदमानच्या कारागृहात होती. होती. हा. ते एक फाशीघर होतं आणि सावरकर लिहितात की अक्षरशः लहान मुलासारखे ते रडायचे तिथले बंदिवान. हा. हा. त्याला फाशीची शिक्षा झाली. किंवा कोलू हा इतका महाभयंकर प्रकार होता की लोक त्यापासनं पळून जाण्यासाठी, दूर जाण्यासाठी, कोलूची शिक्षा वाचावी म्हणून नाही नाही ते उपाय होते. तर तुम्ही म्हणतो ते बरोबर आहे की त्यांनी लिहिलं तर आहे की एक दोनदा त्यांना ओढावा लागला कोलू, पण ती सोपी गोष्ट नाही. त्यांचं काम हे इतर बंदिवानांनी बरंचसं हलकं केलं. पण तरी पण सावरकरांना अनेक वेळेला खडाबेडी झालेली आहे, अनेक वेळेला दंडाबेडी झालेली आहे. इतर अनेक शिक्षा म्हणजे जसं काय जे त्याला म्हणतात काठ्या कुटणं, ज्याला आपण म्हणतो की नारळ तो संपूर्ण सोलायचा, त्याला ठोकत बसायचं, त्याच्यापासून दोर वळायचे. या ज्या शिक्षा आहेत, राजकीय बंदिवानाला ह्या शिक्षा देणं अपेक्षितच नाही. अपेक्षित नाही. किंवा एका भिंतीवर एखाद्या भिंतीवर आपण जे हातकडी असते ती लावून एका साईडला राहणं हे देखील चित्रपटामध्ये बघण्यात आलेलं. दाखवलेलं आहे. आता मी सांगतो तुम्हाला, सावरकरांसोबत त्यांचे भाऊ होते, मोठे भाऊ गणेश दामोदर, म्हणजे बाबाराव सावरकर आपण त्यांना म्हणतो. त्यांनी त्यांच्या खोलीत एकदा साप आला, तो त्यांनी मारला. ठीक आहे, म्हणून त्यांना ती खडाबेडीची शिक्षा झाली होती. दिवस उगवल्यापासून दिवस संपेपर्यंत त्यांना तसंच लटकवलं गेलं आणि हे सलग 8 दिवस केलं. म्हणजे स्वतःचं संरक्षण केलं म्हणून खडाबेडीची शिक्षा या माणसाला होते. बरं, हे सगळे राजकीय बंधुवान, हे कोणीही दरोडेखोर नव्हते, तर यांना या शिक्षा देणं अपेक्षितच नव्हतं शासनाने. पण ब्रिटिश दयाळू शासन त्यांनी या शिक्षा या राजकीय बंदिवानांना दिल्या. आणि केवळ सावरकर बंधू नाही तर सगळ्या क्रांतिकारकांना छळाने वागवलेलं आहे तिथे. छळाने वागवलेलं आहे. तर खूप प्रेक्षकांना सांगायला म्हणजे खरं वाटतं की खरंच तुम्ही हा चित्रपट बघायला हवा. कारण चित्रपटामध्ये एवढे वर्ष जे लपवलेलं होतं सावरकरांबद्दल, सावरकरांना बदनाम करायचं षडयंत्र जे रचलं जात होतं ते या चित्रपटाच्या माध्यमातून पुढे आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता सर एक कॉन्ट्रोवर्शियल प्रश्न असू शकतो तो की सावरकर आणि गांधीजी किंवा सावरकर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार कसे होते, यांचे संबंध कसे होते, त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? सिनेमात आपण म्हणजे चित्रपटात आपण बघितलेलं आहे की गांधीजी हे अहिंसेचे उपासक होते. आपल्या सगळ्यांना माहिती आहे. स्वतः गांधीजींनी ते कधीही दडवून ठेवलेलं नाही, त्यांच्या अनुयायांनी देखील नाही. सावरकरांचा पक्ष हा क्रांतिकारकांचा होता. सावरकरांचं म्हणणं असं होतं की नेमस्त पद्धतीने हळूहळू ह्या मागण्यापेक्षा आपल्यावर जे अन्याय झालेले आहेत त्याचं परिमार्जन करायचं असेल तर हातात शस्त्र घेतलं पाहिजे, शस्त्र क्रांती केली पाहिजे. जसं ब्रिटिशांनी आपल्याला छळलं, आमच्या क्रांतिकारकांचा अपमान केला, आमच्या क्रांतिकारकांना मोठ्या मोठ्या शिक्षा दिल्या, त्यांना यातना दिल्या, फाशी दिलं गेलं, त्याचा प्रतिशोध घेतला गेला पाहिजे. आणि हेच क्रांतिकारकांचं स्वप्न होतं. त्यांनी ती शपथ घेतली होती की भारताचं स्वातंत्र्य जर टिकवायचं असेल तर शेरात सव्वा शेर बनून आपण लढलं पाहिजे. हा फरक होता दोघांच्या भूमिकेमधला. पण सावरकरांनी कुठेही आत्यंतिक हिंसेला पाठिंबा दिलेला नाहीये.
जोपर्यंत ब्रिटिश आमचे शत्रू आहेत तोपर्यंत आम्ही त्यांच्याशी शत्रुत्व पत्करतो आहोत. हा हा उद्या ब्रिटनवर जर अशी वेळ आली की ते पारतंत्र्यात गेले आहे तर आम्ही ब्रिटनच्या बाजूने देखील उभे राहू. उभे राहू. हे सावरकर हे चित्रपटात देखील हे म्हटलेलं आहे. म्हणजे सावरकर हा मानवतावादी माणूस होता. हो. हे अधोरेखित होते अनेक भूमिकांवरून दिसते. सामाजिक क्रांती बद्दल बोलायचं झालं तर गांधीजी सावरकर यांचा एक संवाद आहे त्या चित्रपटात आणि तो खरा घडलेला संवाद आहे. त्याच्यात गांधीजी म्हणतात की हरिजन हा शब्द प्रयोग ते हो करतात. माहिती मग सावरकर म्हणतात हरीचे जन तर आपण सगळेच आहोत. सगळेच आहोत. आपल्यापेक्षा आपण ज्यांना वेगळी वागणूक देतो त्यांना आपण पूर्वस्पृश्य म्हणूया. पूर्वी जे अस्पृश्य होते ते आतापासून त्यांची अस्पृश्यता नष्ट झाली. तर म्हणजे एखादी संज्ञा स्पष्ट करायची झाली तर त्यातला मूलभूत फरक आपल्याला इथेही दिसून येतो. शिवाय गांधीजींचं लिखाण आहे त्यांच्या दैनिकांमध्ये यंग इंडिया माझ्या मते किंवा गुजराती एक दैनिक होतं त्याच्यातही गांधीजी लिहित असत. त्यावेळेला गांधीजींचं समर्थन हे चातुर्वर्ण्याला होतं. पण सावरकरांचं समर्थन ना जाती व्यवस्थेला होतं ना चातुर्वर्ण्याला होतं. तात्यांनी जी आपली पत्र लिहिलेली आहेत त्यांच्या धाकट्या भावाला त्याच्यात ते लिहितात की ही समूळ नष्ट करायची आम्हाला जाती व्यवस्था. तर म्हणजे जाती व्यवस्था परत घालून चातुर्वर्ण आणायचे तर नाही. आम्हाला ते वर्णही नकोय, आम्हाला जाती व्यवस्थाही नकोय. कारण मानव हा समसमान आहे. तुमचे आमचे अवयव सारखे, बुद्धी आहे, आपल्याला मेंदू आहे, तर मग भेद असा बाळगायचा नाही. स्पर्शाने विटाळ होतो म्हणजे विटाळबंदी वगैरे ह्या ज्या संकल्पना होत्या त्या विरोधात सावरकरांनी रान उठवलं. 13 वर्षाच्या कालखंडात अभूतपूर्व अशी सामाजिक क्रांती घडवून आणली. आणि इथेच सांगतो आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी चौदार तळ्याचा ज्या वेळेला सत्याग्रह केला महाडला त्यावेळेला सावरकरांना प्रत्यक्ष तिथे जाणं शक्य नव्हतं कारण ब्रिटिशांनी त्यांना बंदी घातली होती. रत्नागिरी सोडून जायचं. सावरकरांनी आपले प्रतिनिधी पाठवलेले आहेत या सत्याग्रहासाठी. आणि ज्या वेळेला आपल्या सनातनी वर्गाकडून अशी धमकी देण्यात आली की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथे म्हणजे पाणी प्यायल्यानंतर सगळ्यांसाठी ज्या वेळेला ते तळ खुलं होईल त्याच्यानंतर आम्ही त्याच्यात गोमूत्र शिंपडून ते पुन्हा एकदा पवित्र करून घेऊ सनातनी वर्गाचं म्हणणं होतं. सावरकरांचे सहकारी त्यांना पुरून उरले. ते म्हणले की तुम्ही हे गोमूत्र टाकून जर पवित्र केलं तर पुन्हा आम्ही ते सत्याग्रह करू, पुन्हा आंदोलन उभारू आणि पुन्हा तिथे पाणी पिऊन दाखवू. म्हणजे हा निर्धार आंबेडकरांना पाठिंबा दिलेला सावरकरांनी त्यांच्या या भूमिकेला. आणि आंबेडकर सावरकर या दोघांचे इस्लाम विषयक जे चिंतन होतं किंवा इस्लामकडे बघण्याची दृष्टी मूलभूत जो दृष्टिकोन आपल्याला म्हणता येईल तो सारखा होता. ठीक आहे. त्या दोघांनाही इस्लाम हा प्रश्न कळलेला होता. भारताचं विभाजन ह्याच्यामुळे होऊ शकतं हे कळलेलं आहे. आणि शतकानुशतकांचं हे वैर आहे. आणि सावरकरांची भूमिका अशी होती की यांच्या आततायी मागण्यापायी मुस्लिम लीगच्या आततायी मागण्यापायी भारताचं विच्छेदन करण्यात येऊ नये, विभाजन करण्यात येऊ नये. आंबेडकरांचं म्हणणं असं होतं की विभाजन करण्यात यावं, सगळ्या मुस्लिम वर्गाला तिकडे पाठवावं, सगळे हिंदू इकडे राहावे आणि त्यातच तुमची प्रगती आहे. वेदाचा मुद्दा इतकाच आहे की विभाजन करावं का न करावं. पण मूलभूत जे विचार आहेत एखाद्या प्रश्नाकडे बघण्याचे मग ती जाती व्यवस्था असो, अस्पृश्यता असो, इस्लाम म्हणजे हिंदू मुस्लिम प्रश्न ज्याला आपण म्हणतो तो असो, हे दोघांचेही सारखेच होते. तर खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही सांगताय आणि सर्वांना माहित असेल किंवा कोणाला माहित देखील नसेल की थॉट्स ऑफ पाकिस्तान हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जर तुम्ही पुस्तक वाचलं तर आपल्या ज्या पार्टिशन बद्दल जे गैरसमज आहेत ते नक्कीच दूर होतील. तर आपण मुद्द्याकडे वळूया आणि चित्रपटाकडे वळूया. चित्रपटाबद्दल तुम्ही काय सांगाल की चित्रपट कसा आहे आणि चित्रपटासाठी तुमचं काय योगदान मिळालंय त्या रणदीप हुडा यांना? माझं योगदान काहीच नाहीये. म्हणजे माझ्याशी चर्चा वगैरे काही झाली नव्हती रणदीपजींची. पण माझे मोठे भाऊ जे रणजित सावरकर त्यांची आणि रणदीप हुडा यांची भेट झाली होती. आणि अत्यंत अभ्यासू अभिनेता म्हणजे एखाद्या चरित्र नायकाचा ज्या वेळेला आपण चित्रपट बनवत असतो त्याविषयी म्हणजे त्या व्यक्तीविषयी आपल्याला अभ्यास करावा लागतो. तर रणदीप हुडा यांनी विक्रम संपत
यांनी जी 2 पुस्तकं लिहिलेली हम्म. सावरकरांवर, हम्म. त्याचा अभ्यास केलेला आहे. स्वतः त्यांनी मान्य केलंय की सावरकर त्यांनी वाचलेले आहेत, सावरकरांचं लिखाण त्यांनी वाचलेलं. वाचलेलं आहे. जमेची बाजू आहे. म्हणजे त्याच्यातनं संकल्पना स्पष्ट होतात की सावरकरांना काय म्हणायचे. आणि इतर व्यक्तींचा, म्हणजे आता आपलं जी चर्चा झाली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असू देत, महात्मा गांधी असू देत, नेहरू असू देत, त्याच्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल असू देत, भगतसिंग वगैरे, हे जे समकालीन या मोठ्या व्यक्ती होत्या, त्यांच्याबद्दल देखील रणदीप हुडा यांनी अभ्यास केलेला आहे की सावरकर आणि त्यांची भूमिका जर स्पष्ट करायची असेल तर याही व्यक्तींचं म्हणणं आपण ऐकून घेतलं पाहिजे. आणि त्याच्यात चुकीचं काय आहे असं मला वाटत नाही. तुम्ही चित्रपट जर बघितला, म्हणजे मी बघितला, प्रीमियर शो आम्ही आयोजित केले होते, मी स्वतः, त्याच्यानंतर हरघर सावरकर समिती आणि स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्था या तिघांनी मिळून प्रीमियर शो पुण्यात आयोजित केले होते. 4 शो आम्ही घेतले होते आणि सगळे हाऊसफुल झाले होते. 1150 लोकांनी हा चित्रपट त्या दिवशीच बघितला. सगळ्यांच्या ज्या प्रतिक्रिया होत्या, मीही बघितला, सगळ्यांच्या प्रतिक्रिया ही अप्रतिम चित्रपट झालेला आहे. मी स्वतः बघितला तर अंदमान बघून मला गलबलून आलं आणि मला काही काही प्रसंग इतके ठळकपणे अजूनही कोरले गेलेत मनावरती. ज्या वेळेला स्वातंत्र्यवीर सावरकर केवळ 14-15 वर्षाचे असतात, मग ती सगळी मित्रमेळाची मंडळी, मग ते सावरकर शिवाजी महाराजांचं छायाचित्र दाखवतात सगळ्यांना आणि देवी पुढे शपथ घेतात. अक्षरशः अंगावर, आताही माझ्या अंगावर रोमांच आले. माझं सुद्धा प्रचंड काम या माणसाने केलेलं आहे. आपल्याला माहिती आहे, ही व्यक्ती आभाळाहून मोठी होती. तिच्या पुढे ती दाखवण्यात आपण कमी पडतोय. पण रणदीप हुडा यांनी म्हणजे तन मन धन देऊन, झोकून देऊन काम केलेलं आहे. विशीतले सावरकर, म्हणजे अगदी कुमारवयीन सावरकर असू देत, मग विशीतले असू देत, मग अंदमान मधले असू देत, रत्नागिरी मधले असू देत, ह्या सगळ्या सावरकरांच्या छटा त्यांनी दाखवलेल्या आहेत. अत्यंत बारकाईने, म्हणजे दात, केस यांकडे विशेष लक्ष देत असताना देखील हावभाव देखील सावरकरांसारखे येतील याकडे त्यांनी लक्ष दिलेलं आहे आणि त्यात ते यशस्वी झालेले आहेत. म्हणजे त्यांना असं कुठेही जाणवत नाही की अरे हे तर रणदीप हुडा आहेत, आपल्याला वाटतं हे सावरकर. इतकं साम्य त्यांनी आणलेलं आहे. आणि ग्रेटनेस, म्हणजे सावरकरांचं ग्रेटनेस आता भाषिक बंधनं तोडून सगळीकडे पोहोचणार आहे. मला खूप आनंद झालेला आहे सिनेमातून. मला असं वाटतं की आपण 2 भाषांमध्ये चित्रपट करतोय, तर इतर भाषांमध्ये जर चित्रपट जर आपल्याला डब करता आला किंवा दाखवता आला, तर सावरकरांचं जे चरित्र आहे ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचेल. आणि सूर्याचं जसं तेज असतं, आपण सूर्यांना, सावरकरांना देखील सूर्याचं तेज आहे किंवा सूर्य देखील म्हणतो, तर त्या प्रकारे झळून उठेल आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. आणि मी तर म्हणेल आपला माणूसच्या माध्यमातून की जे स्वातंत्र्यवीर सावरकरांना विरोध करतायत त्यांनी देखील हा चित्रपट आवर्जून बघायला पाहिजे, जेणेकरून तुमच्या मनातले गैरसमज स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दलचे दूर होतील आणि तुम्ही देखील सगळ्यांसारखे सावरकर समर्थक व्हाल, ही आपण अपेक्षा बाळगूया. तर पहिली जी तुमची मागणी होती ना, त्याच्याबद्दल माझं बोलणं झालेलं होतं. जे झीचे हे जे सगळं प्रचार तंत्र ज्यांच्याकडे आहे, त्या व्यक्तीशी माझे यावर बोलणं झालं होतं की अन्य भाषात तो भाषांतरित करून दाखवायचा का. तर सध्या तरी त्यांच्या मनात तसं काही नाही. पण मी तुम्हाला सांगतो की कर्नाटकमध्ये, म्हणजे कन्नडा भाषिक आणि तमिळ भाषिक याकडे ही जी लोक आहे, ही जी जनता आहे, त्यांचं सावरकरांप्रती प्रेम वाढत चाललेलं आहे. सावरकरांप्रती ते आकर्षित होत आहे. मला स्वतःला अनुभव आहे. मागच्या वर्षात मी 7 ते 8 वेळा कर्नाटक दौरा केलेला आहे भाषणांसाठी. तर तिथे सावरकर प्रेमी खूप संख्येने आहेत आणि गाव पातळीवर तिथल्या जर सावरकर पोहोचवायचे असेल तर भाषांतराशिवाय पर्याय नाही. तर तुमची ही जी मागणी आहे ती मी निश्चित पोहोचवतो संबंधितांपर्यंत आणि आपण आशा करूया की भारतीय वेगवेगळ्या भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित. खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही सांगितलंय. माझा अजून एक माझ्या मनातला एक प्रश्न आहे जो खूप वर्षापासून सर्वांना सतावतोय आणि तो माझ्या मते प्रेक्षकांच्या आणि सावरकर प्रेमींच्या मनातला देखील असू शकतो की नेहमी सावरकरांचं नाव हे नथुराम गोडसे यांच्यासोबत जोडलं जातं आणि किंवा सावरकरांचा गांधी हत्यामध्ये हात होता हे नेहमी प्रकर्षाने दाखवलं जातं आणि त्यामुळे सावरकरांना विरोध होतो.
तर त्याबद्दल तुमचा काय अभ्यास सांगतो किंवा तुमचं काय आकलन आहे त्या मागे? बघा, आता मी सांगतो तुम्हाला की सावरकरांचं नाव हे नथुराम सोबत जोडलं गेलं, नथुराम गोडसेंसोबत. हम्म, तर अ, ते एक जी दुःखद घटना घडलेली आहे, हम्म, ती म्हणजे गांधीजींची हत्या, त्या संदर्भात जोडलं जातं. हम्म, नथुराम गोडसे हे हिंदू महासभेचे सक्रिय सभासद होते. हम्म, भागानगरचा जो म्हणजे हैदराबाद हम्म, चा जो सत्याग्रह होता, हम्म, त्यातल्या पुण्यातल्या फळीचं नेतृत्व हे नथुराम गोडसेंनी केलं होतं. शिवाय रत्नागिरीत सावरकरांचे अनेक कामं, ही हम्म. शुद्धीकरणाची चळवळ असेल, अस्पृश्यता निवारणाची चळवळ असेल, बरोबर. त्याच्यात नथुराम गोडसेंनी भाग घेतला होता. हम्म. शिवाय ते संघाचे स्वयंसेवक देखील होते. होते हा. आणि पण हे केवळ एक त्यांची आततायी जी भूमिका आहे, हम्म. की गांधी हत्या त्यांनी घडवून आणली, घडवलं. त्या संदर्भात सावरकर आणि नथुराम असे संबंध जोडले जातात. ते हम्म, अत्यंत क्लेशदायक आहे हम्म, आणि चीड आणणार आहे आता. हम्म. कारण का न्यायालयाने जर सावरकरांना निर्दोष निर्दोष कलंक मुक्तता ठरवलेलं केलेली आहे, आहे. हम्म. तर या मंडळींना कुठलाही अधिकार नाही अधिकार नाही. की आपण त्याच्यावर वेग लावू. हा हम्म. न्यायालयाचा अपमान होतो. हे बरोबर. पहिलं लक्षात ठेवा. हम्म, दुसरी गोष्ट, हे आधार घेतात ते कपूर आयोगाचा. हम्म. मुळात कपूर आयोग हा नेमला गेला हे स्वातंत्र्यवीर सावरकरांचं निधन झाल्यानंतर. नंतर हा. त्याची उद्दिष्ट एवढीच होती की महात्मा गांधीजींच्या हत्येत हम्म, सावरकरांचा सोडा, सरकारी पातळीवरून काही चुका राहिल्या आहेत का, हम्म. हे शोधणं. मुळात सावरकरांना दोषी ठरवणं हा अधिकार आयोगाला नाही. आयोग नाहीये. न्यायालयापेक्षा श्रेष्ठ होऊ शकत होऊ नाही. शकत नाही. तरी देखील हम्म, आयोगाची काय जी आपण म्हणतो जो अहवाल आहे, त्याच्यावरून पुस्तकं काढून गांधीजींचेच वंशज बेस्ट सेलर अशी पुस्तकं काढतात, लेटेस्ट किल गांधी नावाने वगैरे. हम्म, हे अत्यंत दुःखद आहे, हे संतापजनक आहे. आणि हम्म, त्याचा आधार घेऊन अनेक मंडळी आजपर्यंत सावरकरांवर घाणेरडे आरोप करत राहिलेले आहेत. हम्म. वास्तविकता नथुराम गोडसे आणि स्वातंत्र्यवीर सावरकर. सावरकर 1946 साली त्यांची शेवटची भेट झाली होती. हम्म. त्याच्यानंतर भेटलेलेच नाहीये भेटलेलेच नाहीये. एकमेकांना. अच्छा. बरोबर. हम्म. आणि ह्या कटामध्ये स्वतः नथुराम गोडसे मान्य करतात की या कटामागे सावरकर नव्हते. सावरकर ते नव्हते. स्वतः असं म्हणतात त्यांच्या निवेदनात की हा कट मीच रचला आणि मीच त्याचा गांधीजींची दोषी आहे. हत्या केली. हम्म. तर हा, तर तुम्ही उघडपणे का असं बोलता की बरोबर. सावरकर आणि नथुराम गोडसे, हम्म. तुम्हाला जर संबंध तोडायचा असेल, तर अनेक दिग्गज नेते सावरकरांनी निर्माण केलेले आहेत. हम्म. त्याच्यात बाळकृष्ण शिवराम मुंजे आहेत, हम्म. त्याच्यात श्यामप्रसाद मुखर्जी आहेत. हम्म. नेताजी सुभाषचंद्रांसाठी सावरकर प्रेरणादायक होते. हो माहित. भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, हम्म. चंद्रशेखर आझाद यांच्यासाठी सावरकर प्रेरणादायक होते. हम्म. तर या मंडळींची, या क्रांतिकारकांची, या थोर नेत्यांची नावं न घेता हम्म. तुम्ही एक जी वाईट घटना घडलेली आहे भारताच्या इतिहासात, हम्म. त्याला धरून सावरकरांवर गलिच्छ आरोप करता, करता. याला काही अर्थ नाहीये. हम्म. त्या विरोधात पंकज फडणवीस म्हणून होते, ते न्यायालयात गेलेले आहेत. हम्म. आणि त्यांनी ते उचलून धरलं की हम्म. सावरकरांचा सहभाग नव्हता. नव्हता. कपूर कमिशनला कुठलाही अधिकार नाही असं नाही असं बोलण्याचा. बोलण्याचा. तर हे हे देखील एक सत्य आहे आणि हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं. हम्म. तर खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही सांगितलेलं आहे. म्हणजे मला असं वाटतं की सावरकरांना बदनाम करायचं जर ठरवलं असेल तर त्यांना तुम्ही कितीही खरं सांगा तर त्याच्यावर ते विश्वास ठेवणार नाहीत किंवा विश्वास ठेवावा असं ठेवणार वाटला नाही. तरी सुद्धा ते ते विश्वास ठेवणार नाही त्या गोष्टीवर. जसं आपण बरोबर. झोपलेल्याला जागा करू शकतो पण जो झोपेचं सोंग घेतो त्याला जागा करू शकत नाही. तसाच आपण असा प्रकार म्हणू शकतो. माझे आता शेवटचे अगदी फक्त बरोबर. 2 प्रश्न तुमच्यासाठी. जे चित्रपटाशी रिलेटेड आहेत, जे चित्रपटामध्येच दाखवलेले आहेत की एक संबंध आहे की 55 करोडचं जे कर्ज किंवा गांधीजी 55 करोड पाकिस्तानला काहीतरी देण्यासाठी उपोषणाला बसलेले. हो. तो नेमका विषय काय हे आपल्या प्रेक्षकांना आणि मला स्वतःला जाणायला आवडेल की नेमकं नक्की काय. सर्वजण ऐकत असतात पण नक्की त्याची उद्देश काय होता की 55 करोडचा हा विषय काय नेमका ते आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. आता ज्या वेळेला फाळणी झाली, हम्म. त्यावेळेला काही देणं हे भारत पाकिस्तानला होता. पण पाकिस्ताननी काय केलं, तर स्वातंत्र्य आपलं मिळवल्यानंतर लगेच काश्मीरवर आक्रमण केलं. हम्म. तो प्रश्न आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की युनो मध्ये गेला.
हम्म. आणि मग जोपर्यंत पाकिस्तान तिकडचं सैन्य हटवत नाही तोपर्यंत भारत आपलं सैन्य तिथे ठेवू शकतो. हम्म. अ, अशी एक त्याच्यात प्रावधान आहे. हम्म. तर त्याप्रमाणे म्हणून आपलं सैन्य तिकडे सीमारेषेवर आजही आहे, कारण पाकिस्तान सैन्य हटवत नाही. बरोबर. तर या सगळ्या गोष्टी झाल्या आणि मग 55 कोटी पण त्यांना देणं हम्म. हे होतं. तर मंत्रिमंडळाचा निर्णय असा झाला की पाकिस्तान एवढी आगळीक करत असताना हम्म. भारताने ते देऊ नयेत त्यांना, कारण हम्म. हे पैसे जर आपण पाकिस्तानला दिले तर हम्म. पुन्हा एकदा पाकिस्तान त्या पैशातून काय करणार, तर आतंकवादी घुसवणार, हम्म. शस्त्रास्त्र खरेदी करून आणि पुन्हा एकदा भारतावर आक्रमण करणार. तर हे हा. देऊ नये म्हणून मंत्रिमंडळाचा निर्णय झाला होता. आता त्या निर्णयाविरोधात गांधीजी उपोषणाला बसले. हम्म. अ, त्याच्या व्यतिरिक्त 55 कोटी देण्याच्या मागण्या व्यतिरिक्त अजूनही काही मागण्या या गांधीजींनी पुढे ठेवल्या होत्या. हम्म. त्या मागण्या ब्रिटिश वृत्तपत्रात छापून आलेल्या आहेत. लंडन स्थित एक अभ्यासक आहेत संकेत कुलकर्णी, हम्म. त्यांचं जर तुम्ही फेसबुक बघितलं तर त्याच्यावर, किंवा मी तुम्हाला नंतर लिंक देखील पाठवेल, त्याच्यावर त्या मागण्या आहेत व्यवस्थित. बरोबर. तर याच्यात तथ्य आहे की गांधीजींनी ही मागणी केली होती. हम्म. मंत्रिमंडळाचा निर्णय फिरवून एखादी मागणी करण्याएवढी एखादी व्यक्ती ही मोठी झाली होती हम्म. आणि नक्कीच ते देशासाठी एक घातक आणि आव्हानात्मक होतं. तर खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही सांगितले, खूप चांगली मुलाखत होती ही. आता जाता जाता शेवटचे 2च प्रश्न एकत्रच विचारतो तुम्हाला की चालेल. सावरकरांचा आत्ताच्या तरुण पिढीने, युवकांनी काय आदर्श घ्यायला हवा, आणि अजून देखील जर काही लोकांच्या मनात प्रश्न असतील सावरकरांच्या विषयी, तर आपल्यासारख्या तरुण पिढीने जे सावरकरांना मानतात, ज्यांनी सावरकर वाचलेत, त्यांनी त्या लोकांसाठी किंवा त्या लोकांना काय सांगायला हवं, म्हणजे काय आवाहन केलं पाहिजे, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? सांगतो. आज ब्रिटिश नाहीये. सावरकरांचा सुरुवातीपासूनचा जो संघर्ष होता तो ब्रिटिशांविरुद्ध होता. आज ब्रिटिशांचं जे परकी राज्य आहे आपल्या डोक्यावर ते नाहीये. आज आपण लोकतांत्रिक आहोत. लोकशाही आपल्या देशात रुजलेली आहे. सावरकरांनी ज्या वेळेला हिंदू महासभेची सूत्र आपल्या हातात घेतली त्यावेळेला लोकतंत्राचाच प्रचार केला. एक व्यक्तीला एक मत असावं, त्या व्यक्तीकडे कुठल्याही प्रकारे जात, धर्म, लिंग याच्या दृष्टीने बघण्यात न यावं. भारत देश अखंड राहावा, तो स्वतंत्र व्हावा, सर्वांना समान अधिकार असतील, हे सावरकरांची ही चतुसूत्री होती. ती त्यांच्या प्रचारातून दिसते. हिंदू इथे बहुसंख्या आहेत म्हणून त्यांना विशेष अधिकार देऊ नयेत, तसेच मुसलमान अल्पसंख्याक म्हणून त्यांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आम्ही जागा द्यायला तयार आहोत, अशा प्रकारची भूमिका, सर्वसमावेशक भूमिका सावरकरांनी घेतली होती. आजच्या काळाचा विचार करता ही भूमिका आजही सुसंगत आहे. आजच्या घटनेने सगळ्यांना समान अधिकार दिलेले आहेत, सगळ्यांची समान कर्तव्य आहेत, आणि आता अनेक प्रकारचे निर्बंध म्हणजे विधी, ज्याला कायदे म्हणतो, ते येत आहेत. एनआरसी आलेला आहे, सीए लागू, एनआरसी बहुतेक येईल, सीए लागू झालेला आहे, 70 हटवलं गेलेलं आहे, आणि वेळ अशी येऊ शकते की या देशात समान नागरी निर्बंध UCC हे लागू. तर प्रत्येकाने याविषयी विचार करावा, सावध राहावं, आणि त्याच्यात सगळ्यांचं कल्याण आहे. UCC लागू होण्यात सगळ्यांचं कल्याण आहे हे मनात ठासून घ्यावं आपल्या. शिवाय समाजात आपल्या विषमता आहे, आपण आजही जातीवरनं, धर्मावरनं भांडतो. तर जे माझ्यासारखे तरुण आहेत ते त्यांनी सर्वसमावेशक काही उपक्रम चालू करावेत, की सावरकरांनी जसा अखिल हिंदू गणेशोत्सव सुरू केला सुरू करावा, हळदी कुंकू समारंभ सुरू करावे, ज्याच्यात सगळ्या सामाजिक घटकांना सामावून घेऊ शकतो आपण. हे दोनही उपक्रम सुरू केले तर हे जे जातीद्वेष, जातीभेद जे आहेत ते सुद्धा निवळणे हे सोपं जाईल. सैनिकीकरण हा अजून एक मुद्दा मला वाटतो की तरुणांनी सैन्यात भरती व्हावं आणि या भारत देशाचे हात सक्षम करावेत, कारण जर हात सक्षम नसतील आपल्याला तर आपण बाकी काहीच करू शकत नाही. त्यामुळे हे पहिली गोष्ट की देश सक्षम घडावा, देश सक्षम व्हावा, यासाठी सैनिकीकरण तरुणांनी हातात घेतलं पाहिजे. तर खूप चांगल्या पद्धतीने सरांनी आपल्याला मार्गदर्शन केलेले आणि चित्रपटाबद्दल सांगितलं. मी पुन्हा एकदा सांगतो,
जर अजून देखील कोणी चित्रपटगृहात जाऊन चित्रपट बघितला नसेल तर तुम्ही आत्ता तो चित्रपट हिंदीमध्ये बघू शकता आणि पुढच्या आठवड्यात तो मराठीत रिलीज होणार आहे, तर मराठीत देखील तुम्ही चित्रपट बघू शकता आणि आवर्जून जास्तीत जास्त स्वातंत्र्य चित्रपट पाहायला जाऊ शकता. तर धन्यवाद सर, तुम्ही आपल्या चॅनलला एवढा अमूल्य वेळ दिल्याबद्दल. तर असेच नवीन विषय, नवीन धन्यवाद. व्यक्तींच्या मुलाखती, नवनवीन ठिकाणं मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. त्यासाठी पाहत राहा आपला माणूस VM यूट्यूब चॅनल. त्याला जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय सावरकर. धन्यवाद. धन्यवाद.